नाशिकमधील बंडखोर उमेदवार गोकुळ गीते उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार आहेत. मात्र नाशिकमधून लढण्यावर ते ठाम आहेत. तडजोड करणार नाही. शिंदेंना भेटून मार्ग निघेल असं वाटत नाही, असं गोकुळ गीते म्हणाले. तर दुसरीकडे शिंदेंनी संध्याकाळी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. नाशिक विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिंदेंना भेटूनही नाशिकमध्ये मार्ग निघेल असं वाटत नसल्याचं गीते म्हणाले. माझी भूमिका मी काल परवा पण स्पष्ट केली की मी थांबू शकत नाही. आज मी सांगतोय, थांबणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत येत नाही. मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो. मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो. मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये. काल त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली, माफी पण मागितली. जर आम्ही तुमचे लहान भाऊ आहे आणि तुमचा स्वतःचा पुतण्या, आम्ही जर लहान भाऊ आहे असं म्हटल्यानंतर आमचा बाप पण हा किशोर दराडेंचा बाप होऊ शकतो. मागच्या वेळेस तुमचा पुतण्याच जर तुमच्या बापाचा उद्धार करत असेल आणि त्याच्यावर तुम्ही दिलगिरी व्यक्त करीत असाल तर ही कुठली पद्धत आहे? अगोदर बोलायचं आणि नंतर मग दिलगिरी व्यक्त करायची, हे काय महाराष्ट्राच्या संस्कारांना किंवा संस्कृतीला शोभनीय नाही. नाशिकचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर गोकुळ गीतेही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र मुख्यमंत्री एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे गीते मुंबईत शिंदेंची भेट घेणार आहेत. दुसरीकडे शिंदेंनी मुंबईत शिवसेना मंत्र्यांची बैठकही बोलावली आहे.